तर पुन्हा एकदा आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, आमच्या चाहत्यांचं आम्ही मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहोत। मगाशी आपण ऐकलं तर ऋषी वैद्य यांना, आणि आता आपण निश्चितच वळणार आहोत अशा एका खेळाडूकडे। निश्चितच एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज, एक डायनॅमिक क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे। आणि जर विचार केला तर आजच्या गेले 2 डिकेडमध्ये जर विचार केला तर सँडी एसपीचं नाव गाजतंय। नाव गाजण्याच्या मागे एक निश्चितच एक मुख्य कारण आहे। त्याच्यामध्ये निश्चितच त्यांचा अत्यंत आक्रमक फलंदाज निश्चितच ओमकार देसाई, तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा ओमी दादा, याला बरेच आज उद्योन्मुख खेळाडू असो किंवा प्रेक्षक असो या नावाने निश्चितच तो प्रचलित आहे। पण आज निश्चितच आमच्या मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये त्याचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। ओमकार देसाई आमच्या स्टुडिओमध्ये तुझं निश्चित स्वागत करत आहोत। आज जर विचार केला तर नवीन उद्योन्मुख खेळाडूंमध्ये बरीच नावं पुढे येतात, पण त्याच्यापेक्षा सुद्धा निश्चितच पुढे नाव असं आहे जे अग्रमानांकित आहे, उच्च स्तरावर आहे। याचं कारण तुझ्याकडे असलेली ती पोटेन्शियल, तुझी ती गुणवत्ता आज भल्या खेळाडूंना, भल्या प्रेक्षकांना वेळ लावण्याची अशी फलंदाजी तुझ्याकडे आहे। आज खूप चांगला परफॉर्मन्स सँडी एसपीच्या माध्यमातून करिअरला आपल्या सुरुवात केली आणि आपल्या संघाला एका चांगल्या उंचीवर, चांगल्या ठिकाणी नेऊन तू निश्चितच नेऊन ठेवलं। याच्यासाठी तुझं पूर्णपणे हातभार आहेत, पूर्ण संघाचे हातभार आहेत। पण आज सँडी एसपीच्या माध्यमातून स्वतःच्या करिअरला सुरुवात करत असताना तुझ्याकडनं आम्ही निश्चितच तुझं मत जाणून घेऊ इच्छितो। प्रथम तर फॅमिली बॅकग्राऊंड, त्यामुळे मला एवढं खेळायला मिळालं। आणि माझा मुलगा वेदांत आणि माझे मॅनेजर राजा पाटील, मंगेश गाडी यांच्यामुळे मला मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे मी एवढा पुढे जाऊ शकलो। आणि निश्चितच सँडी एसपी 11 ज्या टीमने मला नाव दिलं आणि त्यामुळे मी आज एवढा पुढे आहे। टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर आज कुर्ला नेहरूनगर तसं तर दिसायला म्हटल्यानंतर खूप लहानसं शहर आहे, लहानशी जागा आहे, पण त्या जागेतनं येऊन तू आज दादरसारख्या ठिकाणी आपला परफॉर्मन्स देतो। दादरसारख्या सँडी एसपी 11 एक शिवाजी पार्कमधली एक नामांकित संघ म्हणून ज्याची ख्याती आहे अशा संघांना परफॉर्मन्स देतोय। आज ओव्हरऑल जर विचार केला तर गेल्या काही डिकेडमध्ये सँडी एसपीचं नाव निश्चितच दुमदुमत होतं, पण गेल्या काही आपण जर एक डिकेड जर एक वर्ष जरी फक्त आपण मागे वळून बघितलं तर थोडासा परफॉर्मन्समध्ये ढिसाळपणा पाहायला मिळतोय। तुझा परफॉर्मन्स तू 100% एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतोय, पण आज ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये काही कुठे कमी पडलंय का असं तुला वाटतं का? कारण गेल्या वर्षामध्ये जर आपण विचार केला तर सँडी एसपीचं नाव जेवढं गाजलं नाही, जेवढं आपण 2 वर्षापूर्वी मग सुप्रीमो चषक असो किंवा अजून कुठल्या स्पर्धा असो, आज पुणे येथे सुद्धा जाऊन तू चांगला परफॉर्मन्स दिला, पण गेल्या काही वर्षातल्या परफॉर्मन्सबद्दल तुला काही कमीपणा वाटतो का? निश्चितच कमीपणा तर आहे, कारण आम्ही 2 वर्षा अगोदर जितक्या फायनल जिंकल्या किंवा जितका चांगला परफॉर्मन्स दिला त्यापेक्षा यावर्षी 50% मायनस आहोत आम्ही। आणि त्याचा मेन रिझन आहे की मी तर परफॉर्मन्स देतो म्हणजे 100 आउट ऑफ 80, पण किशन, ग्लेन हे पहिल्यासारखे परफॉर्मन्स करत नाहीत। आणि मेन प्रॉब्लेम असा झाला, प्लेन बॉलिंग चालू झाल्यामुळे राहुलचा प्रॉब्लेम झाला आणि अचानक राहुल बॉलिंग न टाकल्यामुळे राहुल टीममधून बाहेर गेला आणि त्याचा इफेक्ट आमच्या टीमवर पडला। आणि न्यू जनरेशनचे जे प्लेयर्स आहेत आता ते ॲज पर एक्सपिरियन्स कमीच परफॉर्मन्स करतात, त्यामुळे तो फटका बसला आम्हाला। आज एक उपमा निश्चितच ओमकार तुझ्या नावाच्या आम्ही मागे ऐकतो, एक ट्रेडमार्क आहे तो तुझ्यासाठी, जे म्हणतात की म्हणजे जो करे गेंदबाजों की पिटाई उसका नाम है ओमकार देसाई। आज ही उपमा कितपत सिद्ध झाली आहे? कारण गेले काही वर्षातला जो परफॉर्मन्स तुझा, जो आक्रमक फलंदाजी असो, मग तो कुठलाही गोलंदाज समोर असो, त्याला तू कधीच दयामाया दाखवली नाही। तुझा नेहमीच आक्रमण हा तुझा हे प्रमुख अस्त्र तुझ्या मैदानातलं, पण गेल्या काही वर्षातला वैयक्तिक तुझा परफॉर्मन्स बद्दल तुझं काय मत आहे की जो तू प्रेक्षकांना सांगू इच्छितो? गेल्या काही वर्षात इन द सेन्स लास्ट इयरमध्ये इतका चांगला परफॉर्मन्स नव्हता। मी सिरीज घेतल्या, बॅटिंग प्राईज घेतले, पण मी स्वतः सॅटिस्फाईड नव्हतो परफॉर्मन्सने। आणि जो लास्ट 5 इयर्सचा ग्राफ आणि लास्ट इयरचा ग्राफ जर काढला तर मी निगेटिव्हमध्येच आहे, कारण मला वाटत नाही मी जसं परफॉर्मन्स लास्ट इयरच्या अगोदर केलेला तो परफॉर्मन्स लास्ट इयरला ठेवला, कारण थोडे प्रॉब्लेम्स असतात, फिटनेस प्रॉब्लेम, त्यामुळे। आणि जे तुम्ही बोललात गेंदबाजों की पिटाई, तर मला नेहमीच एखाद्या गरीब बॉलरला मारायला कधी आवडत नाही। जेवढं मोठं नाव चांगलं असेल त्याला धुवायचं फक्त आणि त्याला मारूनच नाव करायचं, हा माझा पहिल्यापासून मोठं होता आणि तोच राहणार शेवटपर्यंत। आम्ही निश्चितच तुला ऐकलंय, रतनबुवा चषक गेल्या वर्षीचा
प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला सुब्रमण्यम सरांनी जे काय क्वेश्चन केले त्यानंतर तू किती अग्रेसिव्ह झाला होता ही गोष्ट माझ्या अजूनही लक्षात आहे. पण तो पार्ट वेगळा आहे तो, कारण ते इज अ स्पिरिट ऑफ द गेम. कारण तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या बाजूला सारून तुमचं स्टेटमेंट तुम्हाला द्यायचं असतं. पण तिथे मला असं वाटलं की तू तुला भाऊकसुद्धा झाला होता त्या क्वेश्चनवर. ओके, आणि माझा म्हणण्याचा उद्देश आहे ह्याच्या पुढे की तू जर जो परफॉर्मन्स तू आतापर्यंत दिलास आपल्या संघासाठी अजूनही देतोयस, पण मला असं वाटतं की ते अग्रेशन ज्याप्रमाणे तू खेळतोयस ते अग्रेशन तुझ्याकडे निश्चितच कायम राहावं. आज जर विचार केला की ज्याप्रमाणे तू मगाशी म्हटलंस की गेल्या वर्षातला परफॉर्मन्स आमचा तेवढा झाला नाही जेवढा आमचा पहिल्या 2 वर्षातला झाला होता, तो थोडासा कुठेतरी ढिसाळ झाला आहे परफॉर्मन्स. पण मी असं म्हणेन की ऋषिकेश वैद्य नावाचा एक व्यक्तिमत्व, असा खेळाडू जो तुमच्या संघामध्ये आला आहे, तो संघामध्ये आल्यानंतर त्याचा काही परिणाम संघावर झाला आहे का? ऋषिकेश वैद्य लेजंड प्लेअर आहे, त्यामध्ये नो डाऊट. आणि तो टीममध्ये असणं म्हणजे प्रत्येक मॅनेजरला किंवा प्रत्येक कॅप्टनला असंच वाटणार की याच्यासारखा एक गुणवान प्लेअर आपल्या टीममध्ये असावा. आम्हाला त्याकडनं वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जेव्हा मला कॅप्टन्सीमध्ये कुठे असं वाटलं की मी आता स्टेबल नाही आहे, तर मी दादालाच बोलतो की दादा तूच लीडिंग कर, मी थोडा टाईम रेस्ट करतो, कारण मला फिट वाटत नाही मेंटली. लास्ट इयरमध्ये असं झालं आहे आणि ॲक्च्युअल पूर्ण पावसाळा रेनी सीझन त्यानेच लीड केला आणि याच्यापुढे पण मीच त्याला लीड करायला सांगणार आहे असं मला तरी वाटतंय. आणि खरोखर खूप गुणवान प्लेअर आहे. आमचं नशीब चांगलं आहे की तो आमच्या टीममध्ये खेळतोय आणि ह्या एजमध्ये पण तो परफॉर्मन्स करतोय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्हाला वाटत नाही आम्ही ह्या एजमध्ये खेळू पण शकू. आज तुझी कारकीर्द, तू एक आक्रमक फलंदाज आणि तिचा एक चांगला यशस्वी रंगनायक म्हणून तू स्वतःची कारकीर्द एक ठळक अक्षरात अशी नोंदवली, तसं निश्चित म्हणेन. कारण आज भरपूर खेळाडू म्हणा किंवा प्रेक्षक म्हणा, तुमचा सगळ्यांचा आवडता गळ्यातला ताई तसं मी म्हणेन, चांगला खेळाडू म्हणून तिथं तू नावारूपाला आला आहेस. पण माझा एक प्रश्न असा आहे तुझ्यासाठी की तू स्वतः खेळतोच आहे. आज भले मोठे मोठे खेळाडूसुद्धा तुझं आवर्जून नाव घेतात. पण एक क्वेश्चन असा आहे माझा की जर तुला तुझ्या करिअरमध्ये एखाद्या खेळाडूचा निवडायचा झाला किंवा ज्याच्यामुळे मी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आलो किंवा त्याचा खेळ बघून मी आज मी खेळ सुधारतोय किंवा त्याला स्वतःला रोल मॉडेल समजून मी चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय, तर असं कुठलं नाव असेल तुझ्यासमोर? टेनिस क्रिकेटर फेवरेट असं बोललात तर अविनाश जाधव, जो माझा रोल मॉडेलही म्हणू शकता त्याला, किंवा माझा पाठिंबा पण बोलू शकता, किंवा मीन्स त्याची सावलीही बोलू शकता. तर माझा रोल मॉडेल लाईफ टाईम तोच राहणार टेनिस क्रिकेटमध्ये, अविनाश जाधव. त्याचबरोबर अजून एक प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की ज्याप्रमाणे आज तू कशी म्हटलं की अविनाश जाधव सारखा खेळाडूला मी निश्चितच फॉलो करतो, तो माझ्यासाठी आदर्श आहे, तो माझ्यासाठी रोल मॉडेल आहे. पण असं विचार झाला की जर कुठला गोलंदाज जर तुझ्यासाठी टफ अपॉइंटमेंट असेल गेल्या काही वर्षामध्ये तुझ्या करिअरमध्ये, जे तुझं जेव्हापासून तू करिअर स्वतः स्टार्ट केलं तेव्हापासून कुठला असा खेळाडू आहे की ज्याला फेस करण्यासाठी तुला निश्चितच प्रॉब्लेम आले, की ज्याला फेस करू शकला नाही, की ज्याला मोठे फटके मनासतू असून सुद्धा तू मारू शकला नाही? असा कोणता गोलंदाज मला तरी वाटला नाही. आणि जेव्हा मला वाटलं कोण डिफिकल्ट आहे तर त्याच्याबद्दल मॅचच्या आदल्या दिवशी विचार करायचा आणि त्याच डिफिकल्ट बॉलरला 2-3 सिक्स तरी मारण्याचा प्रयत्न करायचा. हे माझं मोठं असतो. तुझ्या टेनिस खेळ विश्वाच्या तुझ्या कारकिर्दीबद्दल भरपूर तुला अशी वेगवेगळी वळणं आली. आज मुंबई नाही तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा तुला जावं लागलं स्वतःचा खेळ दाखवण्यासाठी, स्वतःच्या संघाचा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी सुद्धा तुम्ही बाहेरगावी सुद्धा गेलात. मला असं आठवतं की पालीची सुद्धा एक न्यूज मला आली होती, तिथे तुम्ही जाऊन परफॉर्मन्स दिला होता. ती महाराष्ट्रातली गोष्ट, कारण महाराष्ट्र बाहेर सुद्धा तुम्ही गेला आहात. हल्लीचं सीझन जर विचार केला तर पुण्यासारख्या ठिकाणी तू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सारखी एक मोठं पारितोषिक, क्विडसारखी गाडी तू आज घरी घेऊन आला स्वतःच्या परफॉर्मन्सने. आज भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन खेळाडू परफॉर्मन्स देत आहेत, खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत आणि त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या खेळाडूची वर्णी लागली. तर तो जो प्रवास आहे याबद्दल तुझं काय मत आहे की ज्याप्रमाणे आज तुझ्या परफॉर्मन्स स्वतःच्या परफॉर्मन्स तू सिद्ध करून तिकडे जागा स्वतःची नोंदवलीस, तिथे परफॉर्मन्स दाखवलास, आज त्या ठिकाणचा अनुभव तू शेअर करू शकतोस का? दुबई किंवा गल्फ कंट्रीमध्ये जाऊन खेळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतंच. आणि प्रत्येक टेनिस क्रिकेटरने तर मला असं वाटतं की मुंबईच्या प्लेयरने तरी तिथपर्यंत पोचावं आणि चांगलं क्रिकेट खेळावं. मी तिथपर्यंत गेलो, पहिला 1-2 टुर्नामेंट परफॉर्मन्स नाही झाला, कारण तिकडच्या क्लायमेट कंडिशन्स किंवा पिच कंडिशन्स हे टोटली डिफरंट आहे. त्यामुळे मुंबई प्लेयर्स जाऊन पटकन परफॉर्मन्स करणं इझी नाही आहे. आता मुंबईचे खूप प्लेयर्स जातात बाहेर, बिलाल आहे, उमर,
हे खूप चांगले प्लेयर्स आहे आणि तिकडे जाऊन परफॉर्मन्स करतात. तिकडे जाऊन परफॉर्मन्स करणं ही अशी गोष्ट आहे की म्हणजे मुंबईमध्ये एखादी टुर्नामेंट तुम्ही 10 वेळा जरी फायनल मारल्यात तरी तितकं नाव होणार नाही. पण दुबईमध्ये जाऊन तुम्ही एखादा बॅटिंग परफॉर्मन्स चांगला दिलात तरी तुम्हाला तिकडनं सारखे कॉल येत राहणार की आमची टुर्नामेंट खेळायला या. आणि पहिल्या 2 टुर्नामेंट तर मी बॅटिंग केलीच नाही. आता कतारला मला वाटतं एक मॅच 35 केला आणि नाझिम गुलीला 3 6 मारले. तोच परफॉर्मन्स बेस्ट होता. मी इवन बॉलिंग पण टाकली तिथे आणि खूप चांगली बॉलिंग टाकली. असं नाही की खराब बॉलिंग टाकली किंवा काम चलाव बॉलिंग टाकली. आय थिंक आमच्या टीममध्ये केरला रणजी प्लेयर्स पण होते. त्या लोकांना पण तेवढी चांगली बॉलिंग जमली नाही तेवढी मी चांगली बॉलिंग टाकली आणि खूप चांगला म्हणजे कतारच्या टुर्नामेंटला मला असं वाटलं की मनपूर्वक चांगला परफॉर्मन्स दिला. मुलाखतीच्या या टप्प्यात आता मी वळण्यात एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे ओमकार. आज जर विचार केला तर tenniscricket.in ही संस्था तुला माहितीच असेल. संतोष नाणेकर जे त्याचे CEO आहे त्याची पूर्ण टीम पूर्णपणे सज्ज असते. मग कुठलीही टुर्नामेंट कव्हर करायची असेल लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या सुद्धा प्रेक्षक आज स्पर्धा एन्जॉय करतात. म्हणजे आज जर विचार केला तर आधुनिक टेनिस क्रिकेटला जो श्रीफळ ज्यांनी वाढलं ती मी निश्चित म्हणेन की tenniscricket.in. कारण आज घर बसल्या प्रेक्षक एन्जॉय करतात. बऱ्याच प्रेक्षकांना मैदानावर जाऊन स्पर्धा बघणं शक्य नव्हतं पण ते काम आता मात्र मी म्हणेन की या संस्थेने केलं आहे ज्यांनी ही स्पर्धा कुठली स्पर्धा असो मग ती घराघरामध्ये जाऊन पोहोचली. आज त्याच्यामुळे आज मुंबईचा खेळाडू आज परदेशात गल्फ कंट्री कतारमध्ये म्हणा किंवा दुबईमध्ये म्हणा अशा ठिकाणी जाऊन खेळतोय याचं पूर्णपणे श्रेय निश्चित म्हणणे की tenniscricket.inला जातं. तुझ्या कारकिर्दीमधलं असा काही क्षण आहे की जर आपण विचार केला तर tenniscricket.inचं किती महत्त्व तुझ्या आयुष्यामध्ये आहे? मी माझं क्रिकेट 2005मध्ये चालू केलं म्हणजे SP11 मध्ये. तर तेव्हा इतकं काही क्रिकेटला क्रेज नव्हता. म्हणजे 50,000 टुर्नामेंट खूप झाली. आता tenniscricket.in मुळे इतक्या डिस्काउंट मिळाले किंवा इतक्या सवलत मिळाल्या आहेत की आपले इंडियन प्लेयर्स गल्फ कंट्रीजमध्ये जाऊन खेळतात फक्त tenniscricket.in मुळे. कारण मला वाटतं इंडियातली ही पहिली वेबसाईट असेल. इंडिया नव्हे मी तर बोलतो वर्ल्डमधली पहिली वेबसाईट असेल टेनिस बॉलसाठी. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं वाटतं tenniscricket.in वर जी पहिली व्हिडिओ क्लिप आली ती ओमकार देसाईची होती. हेलिकॉप्टर शॉट जोगेश्वरीमधलीच. आणि त्या व्हिडिओला माझ्या अंदाजाने 50,000 लाईक्स किंवा व्ह्यूज क्रॉस झाले असतील. आणि ती फर्स्ट व्हिडिओ होती. संतोष नाणेकरने मला अजून पण आठवतं मागे उभं राहून iPhone 4S वरती ती व्हिडिओ काढलेली. आणि संतोषने मॅचच्या अगोदर मला बोललेला की ओमकार मी तुझी व्हिडिओ काढणार आहे प्लीज चांगला परफॉर्मन्स दे. तर मी संतोषला बोललो टेन्शन न घेऊ मी आहे. निश्चित आता शेवटच्या टप्प्यात आपण येत आहोत ओमकार. आज आपण आहोत मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये. आज मयूरचे टी शर्ट तू परिधान केले ट्रॅक परिधान केले मगाशी तू कॅप्स घालून सुद्धा फोटो सेशन केले. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर ब्रँड आपण पाहिले स्टार्टिंगपासून मग ओमटेक्स म्हणा सिल्वो म्हणा 70 आता भरपूर नावं येत आहेत. पण आज मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आज आपण सगळे एकत्र आहोत. आज एक छोटंसं गेट टुगेदर राजू भालेकर जे प्रोप्रायटर आहे CEO आहे त्यांच्या माध्यमातून हे गेट टुगेदर करण्यात आलं आहे. तर या स्पोर्टबद्दल तुझं काय मत आहे? जेव्हा मी सँडी SP11 मध्ये सुरुवात केलेली तेव्हा भालेकर SP बरोबरच होते राजू भालेकर. आता जे नवीन प्लेयर्स आहेत त्यांना तर मयूर 11चं माहिती पण नव्हतं. समोर मेंढी उभा आहे मेंढीला पण माहिती आहे की भालेकर कधीपासून आमच्याबरोबर आहे. आणि जे मी पहिले मीन्स मुंबईच्या बाहेर पहिले मी ग्रामीण क्रिकेट खेळलो नेरुळ या परिसरातून. नंतर मी जेव्हा सँडी SP11 मध्ये आलो तेव्हा मला फर्स्ट जे स्पॉन्सरशिप असते ती मयूर स्पोर्ट्स म्हणजे भालेकर यांनी दिलेलं. तेव्हा त्याने इंडिया पॅटर्न लॉन्च केला होता भालेकरांनी. आणि तेव्हापासून मला वाटतं मी मयूरचे कपडे घालतोय. आणि मयूर आणि सिल्वो हे 2 ब्रँड तर पहिल्यापासूनच आहेत. आणि बाकी जे आता जे नवीन आहेत त्यांना तर मला वाटतं खूप वेळ लागेल की या 2 ब्रँडला कॉम्पीट करायला. नवीन सीझनची सुरुवात थोड्याच दिवसात आता मुखार होणार आहे. बरोबर येणाऱ्या काळात तुझं क्रिकेट अजूनही उच्च स्तरावर जाऊन पोहोचावं अशी निश्चित आशा व्यक्त करतो. पण तुझ्या मते आज जो फॅन क्लब तू जमा केला आहे जो एक प्रेक्षक वर्ग तू पर्टिक्युलर एक जमा केला आहे त्या फॅन क्लबसाठी त्या प्रेक्षक वर्गासाठी तुझ्याकडनं काय शुभेच्छा? माझ्या सगळ्या फॅन्सला मला सपोर्ट करण्यासाठी किंवा मला ब्लेसिंग देण्यासाठी थँक्स बोलतो. कारण फॅन्स जेव्हा नसतील तर आपण काहीच करू शकत नाही.
कारण तुम्ही आज बघता फेसबुकवरती फॉलोअर्स, आणि मला असं वाटतं की निदान 5,000 फॉलोअर्स तरी माझे क्रॉस असतील, आणि मी फक्त आहे आता ते फक्त माझ्या फॅन्समुळे आणि माझ्या बच्चीमुळे. तर ते दोघं माझ्या लाईफमध्ये नसले तर मी काहीच करू शकत नाही. ओके, धन्यवाद. निश्चितच आज तुम्ही ऐकलं आमच्यासोबत आज या मयूर स्पोर्ट्सच्या या स्टुडिओमध्ये ओमकार देसाईसारखा एक काही मातब्बर फलंदाज आमच्यासोबत होता. त्यांनी आपली मुलाखत या मयूर स्पोर्ट्ससाठी दिली. त्याबद्दल मयूर स्पोर्ट्सच्या वतीने, राजू बालेकर यांच्या वतीने त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.